नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कधीकधी काही नकारात्मक गोष्टी या ईश्वर प्राप्तीसाठी निमित्त ठरतात. अशीच एक स्वामींची लीला आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. मुंबईचे ठाकूरदास बुवा प्रसिद्ध कीर्तनकार होते. जेव्हा ते कीर्तन करायचे तेव्हा लोक साक्षात डोलायचे. ते अनन्य दत्तभक्त होते. इतके असूनही ते दुःखी होते, कारण त्यांच्या चेहऱ्यावर सफेद डाग अचानक येऊ लागलेले होते. त्यांना एकच प्रश्न भेडसावत होता की आयुष्यभर एवढी अनन्य भावाने श्री दत्तगुरूंची उपासना करून सुद्धा मला कोड का झाला. त्यांना आजार वाढत राहिल्याने लोकांना चेहरा दाखवण्याचीही लाज वाटू लागते आणि उदास होऊन सहकुटुंब ते काशीला जाण्याचा निर्णय घेतात. तत्पूर्वी गाणगापूर येथे जाऊन श्री दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात. सोबत पादुकांवर अर्पण करण्यासाठी कस्तुरीसुद्धा घेऊन जातात. तिथे ते सर्व पूजा व्यवस्थित करतात, परंतु कस्तुरी अर्पण करण्याचा विसर पडतो. त्या रात्री ते झोपी गेले असता अक्कलकोट इथे जाऊन स्वामींचे दर्शन घे म्हणजे रोगमुक्त होशील असा श्री दत्तगुरूंचा दृष्टांत होतो. दुसऱ्या दिवशी बुवा अक्कलकोटला येतात. स्वामींचे दर्शन घेत भारावून जातात. तेव्हा स्वामी त्यांच्याकडे बघतात आणि बोलतात, अरे हमारी कस्तुरी अभी के अभी लाव. स्वामींनी असे बोलताच बुवांना स्मरण होते की आपण श्री दत्त पादुकांवर कस्तुरी अर्पण करायचेच विसरलो. निशंक स्वामी महाराज हेच दत्त महाराज आहेत असा त्यांचा विश्वास दृढ होतो आणि स्वामींना कस्तुरी अर्पण करत ते लोटांगण घालतात. त्यावेळी स्वामी महाराज गालातल्या गालात हसतात आणि सर्व कस्तुरी लहान मुलांना वाटून टाकतात. ठाकूरदास बुवा स्वामींना विचारतात की जन्मभर श्री दत्त उपासना करूनही मला कुष्ठरोग का झाला. तर स्वामी म्हणतात की हे तुझे भोग आहेत, वेळ आले की ते संपतील. काही दिवसांनी स्वामी ठाकूरदास बुवांना चुलीमधले विजलेले लाकूड आणायला सांगतात आणि त्याचे काळे तोंडावर फासायला सांगतात. ठाकूरदासचा कुष्ठरोग बरा होतो. स्वामी बोध करतात की कर्मामुळे विपरीत प्रारब्ध प्राप्त झाल्याने सत्कर्माची कास सोडू नये, आपली उपासना सोडू नये. भोग आपली वेळ आली की आपोआप संपणार. आजच्या गोष्टीमधून स्वामी आपल्याला असाच बोध देतात की जीवनात जरी काही नकारात्मक घडले तरी त्यातही काहीतरी सकारात्मकच शोधण्याचा प्रयत्न करावा. यामुळे आपल्याला आयुष्य जगणे जास्त सुलभ होईल. भगवंताचे नाव घेण्याचे कोणत्याही परिस्थितीमध्ये विसरू नये, त्याच्यावर कधीही शंका घेऊ नये. परमेश्वराची सेवा करत करतच आपले भोग भोगावे, कारण जीवनामध्ये काही नकारात्मक गोष्टी आपल्याला ईश्वरप्राप्तीही करून देऊ शकतात. त्यामुळे जो आपला कर्ता आणि कर्विता आहे त्याच्यावरच विश्वास ठेवून आपल्याला हे जीवन जगायचे आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.